हरिहर सारखा दिसणारा हा गड हरिहर पेक्षाही अवघड आहे. हा आहे गोरखगड. गोरखगड हा पुणेकरांसाठी आणि मुंबईकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे सय्यवटक्यांसाठी नेहमीच एक आकर्षण ठरले आहे. गड तसा एका दिवसातही बघता येतो. तरी मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी गड बघायचा विचार करत असाल तर गडाच्या पायथ्याला विठ्ठल आणि रुक्मिणी तसेच गोरक्षनाथाच्या मंदिरात मुक्कामी राहता येते. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाच्या साधनेचे हे ठिकाण असल्यामुळे म्हणूनच या गडाचे नाव गोरखगड असे पडले असावे. पायथ्यापासून अर्ध्यावर पोहोचल्यावर तुम्हाला हे माहिती फलक आणि भैरवनाथाचे मंदिर लागते. इथून गडाचा घेरा चालू होतो. हरिहर सारखे दिसणारे कातळ्यात खोदलेले पायऱ्या तुम्हाला गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचवतात. या गडाचा उपयोग आसपासच्या प्रदेशावर आणि घाटमार्गावर नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर केला जात होता. प्रवेशद्वारापासून वर चढून गेल्यानंतर आपण गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या अतिशय विशाल अशा गुहेसमोर येऊन पोहोचतो. गुहेच्या आजूबाजूला पाण्याची 3 टाके आहेत. गोरखगडाच्या पठारावर एकूण 14 पाण्याचे टाके आहेत, पण त्यातील गुहेजवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गडाचा माथा फारच लहान आहे. पावसाळ्यात वाट निसरडी होत असल्याने शक्यतो पावसाळ्यात गड माथ्यावर जाण्याचे टाळावे. माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड, सिद्धगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपे घाट असा सर्व रमणीय परिसर निहाळता येतो. गोरखगड आणि मच्छिंद्रगड यांच्या आजूबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे येथील घनदाट भीमाशंकर अभयारण्यामुळे. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत राहा.